सुस्वागतम सुस्वागतम. आपणा सर्वांना या महिला दिनाच्या हार्दिक शुभेच्छा. आज जीवन ज्योती चॅरिटेबल ट्रस्ट आणि लोकसेवा मंडळ यांच्या संयुक्त विद्यमानाने आपण महिला दिन साजरा करीत आहोत. आजच्या कार्यक्रमासाठी उपस्थित मान्यवर डॉक्टर शुभांगी हेमंत पाटील, प्रभाग 28च्या नगरसेविका व लोकसेवा मंडळ पदाधिकारी आणि आपल्या सर्वांचे मी हार्दिक स्वागत करीत आहे. डॉक्टर शुभांगी यांना मी विनंती करते की त्यांनी कार्यक्रमाचा शुभारंभ करावा. सर्वांनी आतमध्ये यायचं आहे. हा विद्यार्थ्यांच्या आशीर्वादाने सुरू करायचा असतो, म्हणून आपण सर्वजण थोडा वेळ शांत राहून आपल्या जागेवरच उभे राहून आपण परमेश्वराची स्तुती करूया. त्याची या कार्यक्रमात आशीर्वाद देण्यासाठी विनंती करूया. म्हणून आपण सर्वजण शांत राहून एका गाण्याने सुरुवात करणार आहोत. वात्सल्याने प्रभुच्या भरली अवघी वसुंधरा, अवघी वसुंधरा. वात्सल्याने प्रभुच्या भरली अवघी वसुंधरा, अवघी वसुंधरा. प्रभु प्रेमाने सृष्टी भरली, प्रियतयाला न्यायनिधी, न्यायनिधी. वात्सल्याने प्रभुच्या भरली अवघी वसुंधरा, अवघी वसुंधरा. होय प्रभू परमेश्वरा, तू सुंदर अशी ही वसुंधरा निर्माण केलेली आहेस आणि स्त्री ही त्या वसुंधरेची सुंदर अशी आकृती आहे. जी सुंदर तर आहेच, पण एक धैर्यवान, कर्तबगार, प्रतिभाशाली तसेच शालीनतेची मूर्ती आहे. आज आपण महिला दिनानिमित्त एकत्र जमलेलो आहोत. हे प्रभू परमेश्वरा, ह्या कार्यक्रमावर तसेच आम्हा सर्वांवर तू तुझी कृपादृष्टी व आशीर्वाद टाक, जेणेकरून आम्ही तुझा महिमा सदैव गाऊ. व जीवन ज्योती चॅरिटेबल ट्रस्टच्या अध्यक्षा वेलंकनी डिसोजा यांना मी डॉक्टर शुभांगी पाटील यांना पुष्पगुच्छ देऊन त्यांचा सन्मानित करतो. डॉक्टर शुभांगी हेमंत पाटील शिक्षण MBBS ग्रँड मेडिकल कॉलेज आणि सर JJ हॉस्पिटल संलग्न मुंबई युनिव्हर्सिटी मधून झाले. मुंबई महानगरपालिकेच्या सार्वजनिक आरोग्य खात्यात वैद्यकीय अधिकारी म्हणून वेगवेगळ्या रुग्णालय, माता बाल संगोपन केंद्र, आरोग्य केंद्र 25 वर्ष नोकरी केली. निवृत्त घेतल्यानंतर कृपा फाउंडेशन मार्फत समाज कार्यात सक्रिय वैद्यकीय व्यवसाय करत असताना पती स्वर्गीय डॉक्टर हेमंत पाटील यांच्यासोबत अनेक गरीब रुग्णांना मदत. आता 2025 वसई विरार महापालिकेने सार्वत्रिक निवडणूक बहुजन विकास आघाडीतर्फे प्रभाग 29 ब मधून नगरसेविका म्हणून निवडून आले आहे. त्यांचे आपण टाळ्या वाजवून स्वागत करतो. आता मी चॅरिटेबल ट्रस्टचे खजिनदार अंतोनी डिसोजा यांना विनंती करते की लोकसेवा मंडळाचे अध्यक्ष गॉडफ्री कोरिया यांना पुष्प देऊन सन्मानित करू. आपल्या चॅरिटेबल ट्रस्टचे उपाध्यक्ष अल्पिना
त्यांना मी विनंती करते की लोकसेवा मंडळाचे सेक्रेटरी लेस्ली डिसिल्वा यांना पुष्पगुच्छ देऊन सन्मानित करेन. मी अजून कॅथरीन डावे यांना विनंती करते की लोकसेवा मंडळाचे खजिनदार चेक परेरा यांना पुष्पगुच्छ देऊन सन्मानित करेन. महिला दिनाच्या सर्व महिलांना शुभेच्छा. आज हा जो कार्यक्रम लोकसेवा मंडळातर्फे आयोजित करण्यात आलेला आहे तो मला वेगळ्या सिस्टरने थोडा सांगितला. त्याच्यात ज्या काही गृहिणींनी वस्तू बनवून ठेवलेल्या आहे त्यांचे मनपूर्वक अभिनंदन. आत्ता आज जो आंतरराष्ट्रीय महिला दिन आपल्या 2 दिवसात म्हणजे 8 मार्चला आपण जो साजरा करणार आहे त्याचं जे थीम आहे दिलेलं ते थीम आहे की गिव्ह अँड टेक. याचा अर्थ असा आहे की तुम्ही द्या महिलांना आणि त्याच्यातून तुम्ही गेन करा. म्हणजे तुम्ही काहीतरी मिळू शकता. प्रत्येक गोष्टीत महिलेचा अगदी लहानपणापासून तिच्या शिक्षणात इन्व्हेस्ट करा, तिच्या आरोग्यात इन्व्हेस्ट करा. तुम्ही निरोगी स्त्री द्या तर ती तुम्हाला देशाला निरोगी बनवते. साधं उदाहरण देते. मला खूप मोठं भाषण करायचं नाही आहे. आम्ही लहान होतो. माझी आई 7वी फायनल त्या काळची म्हणजे वर्नाक्युलर फायनल होती आणि तिला नोकरीला अलिबागला मुरुंजनचीला एक गाव आहे ऐकलं असेल तुम्ही. स्वर्गीय बॅरिस्टर अंतुले साहेबांचं गाव ते तिथून अलिबागला तिला पोस्टिंगसाठी जायचं होतं. त्या टीचर म्हणून तिथे पोस्टिंग मिळाली. तिच्या वडिलांनी तिला जाऊ दिलं नाही आणि मग ती अजिबात पुढे जाऊ शकली नाही. पण तो तिने विचार ध्यास घेतला आणि मला प्रत्येक माझ्या शाळेच्या अभ्यासात तिने मदत केली कारण ती अतिशय हुशार होती. त्या काळच्या वर्नाक्युलर फायनल म्हणजे आताचं आपण पोस्ट ग्रॅज्युएशन म्हटलं तरी चालेल त्याच्यात ती पहिली आलेली होती. तिने मला प्रत्येक गोष्टीत सपोर्ट केला, माझ्या शिक्षणात सपोर्ट केला आणि मी डॉक्टर झाले. खूप वाईट काळ त्यावेळेची आणीबाणी इमर्जन्सी म्हणजे गव्हर्नमेंट सरकारच्या मध्ये होते. इमर्जन्सी आली होती. पंतप्रधान इंदिरा गांधीची त्यावेळेस इमर्जन्सी जाहीर केली होती आणि नोकऱ्या जवळजवळ जाण्याच्या मार्गावर असताना ती त्यांनी आम्हाला शिक्षण दिलं. मला 3 भाऊ आहे पण माझ्या इतकं शिक्षण कुणालाच नाही दिलं आणि माझ्या इतकी लोक शिकलेही नाही आहेत. मला मेडिकलचं शिक्षण दिलं. किती पण संकट आली तरी त्यांनी मला शिक्षणात नेहमी मदत केली. मी डॉक्टर झाल्यानंतर माझ्या मनाची पहिली भावना होती मला मुलगा झाल्यानंतर किंवा मला आणि डॉक्टरांना की याला डॉक्टर करायचं आणि त्याला डॉक्टर केला. पण मला असं वाटतं की MBBS होऊन नाही थांबलं पाहिजे आणि मग त्याला पोस्ट ग्रॅज्युएशन करायला लावलं. तो नेहमी सांगतो की त्याने जे पोस्ट ग्रॅज्युएशन केलं ते माझा सपोर्टमुळे केलं कारण मी त्याला नेहमी सांगायची नुसतं MBBS होऊ नको मला तुला पोस्ट ग्रॅज्युएट डॉक्टर झालेला बघायचं आहे. तो गायनेकोलॉजिस्ट आहे आणि सुनबाई सायकॅट्रिस्ट आहे. माझा सांगायचा उद्देश एवढाच आहे की जेव्हा तुम्ही मुलीच्या शिक्षणात इन्व्हेस्ट करता तेव्हा तुम्ही चांगलं पुढचं भविष्य देशाला देता. अशी त्याची कॉस्ट जास्त आहे. त्यामुळे स्त्रिया किंवा लोक किंवा मुली आपल्या मुलीला देणे प्रत्येक मुलीला हे वॅक्सिन दिलं जाणार आहे गव्हर्नमेंटतर्फे अशी न्यूज आहे. आंतरराष्ट्रीय महिला दिनाच्या निमित्ताने त्यांनी डिक्लेअर करावेत अशी माझी अपेक्षा आहे. परंतु करतात की नाही मला माहिती नाही. जर त्यांनी फ्री वॅक्सिन प्रोव्हाइड केले तर वॅक्सिन नक्की घ्या. 9व्या वर्षापासून आपल्या मुलीला हे वॅक्सिन देता येतं ज्याच्याने पुढे होणारा कॅन्सरचा धोका 99% कमी फक्त 1% राहतो. हे वॅक्सिन 40 वर्षाच्या स्त्रीला पण दिलं जातं परंतु त्यांना त्याची इफिकसी कमी होते. म्हणून 9व्या ते 16व्या वर्षापर्यंत हे वॅक्सिन जर दिलं तर त्याचा कॅन्सरचा धोका त्या मुलीला पुढे होणाऱ्या कॅन्सरचा धोका सर्वायकल कॅन्सर आणि मुत्राचा कॅन्सरचा धोका कमी होतो. आंतरराष्ट्रीय महिला दिनाच्या तुम्हाला परत एकदा सर्व शुभेच्छा. तिसरं जे त्यांचं जे आहे दिलेलं आहे ते स्त्री इन्स्पिरेशन आहे. मला खूप बरं वाटलं विलंकिनी जेव्हा हे मुलींना हे प्रॉडक्ट करून त्यांना स्वतःचा अर्थार्जन करण्याची संधी देते आणि ती जेव्हा मला सांगायला आणि मला खरं तिच्यासारख्या स्त्रिया आमच्यासाठी इन्स्पिरेशन आहेत. आम्ही बऱ्याच गोष्टी तिच्याकडून शिकलो. तिला म्हणजे डॉक्टर असताना बरेच वर्ष तिच्या कॉन्टॅक्टमध्ये तिचं
सांगायला गेला तर तुझं जे काय बंगले हॉस्पिटलचं काम आहे ते आम्हाला माहिती आहे की किती डेडिकेशनने काम करते आणि हे सगळ्यात महत्त्वाचं आहे की तुम्हाला अर्धजन करायला तुम्हाला इथे एक्झिबिशन करून दिलं. आपण सर्व एकमेकींचा हात धरून चाललो आणि तरच आपण आपले जे तराजू समतोल ठेवायचा आहे तो ठेवू शकतो. धन्यवाद. धन्यवाद मॅडम, तुम्ही अमूल्य अशी माहिती दिलेली आहे. आणि आताही आपण बघितलं तरी स्त्री प्रधान तर थोडासा स्त्रियांचा थोडासा अजून चुलीमागे आहेतच. पुरुष प्रधान समाज आहे आपला. आपण म्हणतो आपण फ्री झालेलो आहोत, तरी कामावरून आल्यानंतर आपण चुलीमध्ये शिरतो. पण तुमच्या आईनी त्याच वेळेला ओळखलं आणि सावित्रीबाईंचं काम करून तुम्हाला चांगलं शिक्षण दिलं का त्याचा समाजाला आज आम्हाला फायदा होत आहे. मॅडम, मी तुमच्या आईची सुद्धा धन्यवाद करते आणि तुमचा अमूल्य वेळ देऊन तुम्ही इथे हजर राहिला म्हणून तुमचे आभार मानते. आता आपल्या लोकसेवा मंडळाचे अध्यक्ष त्यांना मी 2 शब्द बोलण्याची विनंती करते. मी काही भाषण वगैरे देणार नाही, फक्त शुभेच्छा देणार आहे. आजच्या आपल्या या फन फेअरच्या उद्घाटक आणि वसई विरार महानगरपालिकेच्या नवनिर्वाचित नगरसेविका माननीय डॉक्टर पाटील मॅडम, त्याचप्रमाणे जीवन ज्योती चॅरिटेबल ट्रस्टच्या अध्यक्षा वेलंकनी डिसोजा मॅडम, त्यांच्या भगिनी ट्रस्टी, व्यासपीठावर बसलेले आमच्या लोकसेवा मंडळाचे सेक्रेटरी लेस्ली डिसिल्वा, खजिनदार रिचर्ड परेला आणि आपणा सर्वांचं आजच्या या फन फेअरसाठी आम्ही स्वागत करत आहोत. आणि 2 दिवसाचा हा फन फेअर आहे. थोडासा परीक्षेचा काळ आहे मुलांच्या, तरी सुद्धा आपण जास्तीत जास्त लोकांपर्यंत व्हॉट्सअपद्वारे पोहोचून या ठिकाणी लोकांना कसं आणता येईल यासाठी आज जे उपस्थित आहेत त्यांनी देखील प्रयत्न करावे. आणि पुन्हा एकदा या फन फेअरसाठी मी शुभेच्छा देतो. फक्त थोडंसं मॅडम आणि त्यांचे मिस्टर या ठिकाणी आले. आमच्या लोकसेवा मंडळामध्ये आम्ही पदाधिकारी या ठिकाणी उपस्थित होतो. त्यांना हा कार्यक्रम या ठिकाणी ठेवायचा होता 2 दिवसाचा आणि त्यांनी आम्हाला येऊन विचारलं तुम्ही भाडं किती घ्याल. आणि त्यांच्याबरोबर चर्चा करत असताना आमच्या लक्षात आलं की या ट्रस्ट मार्फत खूप चांगली कामं त्या करत आहेत. त्या वर्षामध्ये 2-2 वेळा त्या रक्तदान शिबिराचं आयोजन करतात. आदिवासी पाडा त्यांनी दत्तक घेतलेला आहे. तिथे वर्षातून 2-3 वेळा जाऊन त्यांना औषधं दिली जातात. त्या पाड्यामध्ये लोकांना आपल्याकडून कपडे गोळा करून तिथे त्यांना नेऊन द्यायचं काम करतात आणि अनेक चांगली कामं त्या करत असतात. त्याची माहिती त्यांच्याकडूनच आम्हाला मिळाली आणि जेव्हा ही माहिती आम्हाला मिळाली तेव्हा आम्ही निर्णय घेतला की एवढं चांगलं काम जर तुम्ही करत असतील समाजासाठी तर अशा चांगल्या कार्यक्रमाला लोकसेवा मंडळ नेहमीच पाठिंबा देत असतं. मग त्याच वेळी आम्ही सर्व पदाधिकाऱ्यांनी निर्णय घेतला की भाडं वगैरे काही नाही, तुम्ही चांगलं काम करता, तुमच्या पाठीशी लोकसेवा मंडळ नेहमीच राहील, आताही राहणार. आणि पुन्हा एकदा मी आपल्या संपूर्ण फनफेअरला शुभेच्छा देतो. मॅडम, तुमच्या कार्याला देखील शुभेच्छा. लोकसेवा मंडळ म्हणजे आपल्या प्रत्येकाच्या घरात कार्य करणारी एक संस्था आहे. आता आपली मुलं खूप अविवाहित आहेत, कोण वधूच्या शोधात आहे, कोण वराच्या शोधात आहे आणि त्यांचं जोडण्याचं काम म्हणजे एक आई वडिलांच्या हृदयात जाऊन ज्या मुलाचं जमत नाही ते दुःख ते कमी करत आहेत. आई वडिलांचं दुःख कमी करत आहेत आणि परमेश्वर जसं बोललेलं आहे की जे मी जोडले आहे ते माणसाने तोडू नये, ते जोडण्याचं काम लोकसेवा मंडळ करीत आहे. तर मी तुमच्या कार्यावर आशीर्वाद मागत आहे. परमेश्वर सदैव तुमच्या सोबत आहे. सूर्य आपण झाकायचा ठेवला तरी तो उगवायचा राहणार नाही. तसंच जीवन ज्योती ट्रस्ट यांचं कार्य आहे. आपली आई चूल
आणि मूल ह्या प्रकारची आपण पाहिली आहे. अशा ती अनेक भूमिका साकारत होती, परंतु आजची स्त्री ही पुढे गेलेली आहे. चूल मूल नोकरी आणि अशा प्रकारचं कार्य आपल्याला ती जगासमोर एक उदाहरण ठेवत आहे. वेलंकणी ही त्याचे जिवंत उदाहरण आहे. मी बोलायची गरज नाही, कारण आपण सर्वांना वेलंकणी प्रत्येक कार्यात कोणाकोणाला मदत करताना, कोणाला कारखान्याला मदत करताना, कोणाला आदिवासी पाड्यामध्ये मदत करताना, कोण आजारी आहे ॲम्ब्युलन्सची मदत करताना किंवा अनेक वेळेला सल्ले देताना आरोग्यासाठी ती आपल्याला नेहमी दिसत असते. तर तिच्या कार्याची सूर्यासारखी वाखाणण्या करण्याची गरज नाही. सूर्य हा नेहमी चमकतच असतो, तशी वेलंकणी आणि तिचं कार्य चमकत आहे. मी तिला स्वतः तिचे मनोगत व्यक्त करण्याची आवाहन करीत आहे. सर्वांना प्रथम महिला दिनाच्या हार्दिक शुभेच्छा. मी जेव्हा प्रस्ताव माझ्या मुलीने मला सुचवला की मम्मी महिला दिन आहे आणि तू महिलांसाठी आता सेपरेटली काय करणार आहेस. मी नेहमीच महिलांसाठीच माझं सुरुवातीला हे कार्य सुरू झालं. कोविडपासून 2019ला मी माझी ट्रस्ट म्हणजे जीवन ज्योती चॅरिटेबल ट्रस्टची स्थापन केली. ॲक्च्युली कोविडचा काळ होता, भरपूर संकट आली, परंतु माझ्याकडे माझ्या हॉस्पिटलचा आय डी होता. ट्रेन गाड्या सगळ्या बंद होत्या. मी माझ्या ट्रस्टचे पेपर घेऊन चॅरिटी कमिशनर ऑफिसला स्वतः कोविड काळात ड्युटी करूनही आमची गाडी घेऊन जायची. मिस्टर खूप घाबरायचे. रस्त्याला कोणी पकडलं तू काय सांगशील, म्हटलं तू चल बस, आपली डेट आहे, आपल्याला जायचं आहे, नाही तर सर्टिफिकेटचं डेट लांबणीवर जाईल. आणि त्या कोविड काळात मी माझं रजिस्ट्रेशन करून घेतलं. म्हणजे अगदी 6 महिन्यात, कधी कधी काही काहींना 1-1 वर्ष जातं, पण मी 6 महिन्यामध्ये माझा तो रजिस्ट्रेशनचा काळ पूर्ण केला आणि माझ्या कार्याला सुरुवात केली. हे कार्य करत असताना भरपूर अडचणी आले, भरपूर संकटे आले, पण माझे मिस्टर आणि माझ्या मुली, माझ्या इथे ना सख्खी बहीण आहे, पण तिच्यापेक्षा माझ्या चुलत बहिणी इथे आहेत जे आता अँकरिंग करीत आहेत. ती आणि त्याच्या व्यतिरिक्त दुसऱ्या माझ्या भाच्या वगैरे आहेत. त्यांचा मला खूप पाठिंबा आहे. म्हणजे मी जिथे जिथे ब्लड डोनेशन कॅम्प, मेडिकल कॅम्प करते, तिथे मला दुसरं बाहेरचं कोणी नाही आला तरी माझी फॅमिली म्हणजे आम्ही 5-6 बहिणी एकत्र येऊन ग्रुप डिस्कस करून प्रस्ताव एखादा पुढे नेला ना की तो सक्सेस केल्याशिवाय सोडत नाही. आणि त्यांचा मला पूर्ण सपोर्ट आहे. माझ्या मिस्टरांचा सपोर्ट आहे. कुठेही जाते ते नेहमी माझ्या सोबतीला असतात. आता ट्रस्ट उभं करणं हे काही सोपं काम नाही. माझ्याकडे तेवढा पुरेसा फंड नाही, परंतु मला आवड आहे. लोक केरळला, काश्मीरला पिकनिकला जाते, मी पिकनिकला जाते जव्हारला, मोखाड्याला, विक्रमगडला. कारण मी तिथे जर 2-2, 3-3 महिने गेले नाही तर तिकडच्या लोकांचे मला फोन येतात, ताई तुम्ही एवढ्या दिवसात आले नाही. म्हणजे माझा जो वीकली ऑफ वगैरे असतो तो मी त्यांच्यासोबत स्पेंड करते. मला तिथेच आनंद वाटतो. म्हणून माझ्या ट्रस्टचं ब्रीदवाक्य असं आहे, लोकांचा आनंद हाच आमचा आनंद. आता आजचा हा प्रस्ताव जेव्हा मी मांडला माझ्या मुलींसोबत, माझ्या बहिणींसोबत, म्हणजे त्यांच्यासमोर जेव्हा मांडला तेव्हा त्यांनी मला सांगितलं की तू कर, आमचा तुला सपोर्ट आहे. आणि आम्ही आमच्या व्हॉट्सअपद्वारे माझ्या मुलीने भरपूर असे प्रोफाईल बनवून आम्ही जाहिरात प्रसिद्ध करायला सुरुवात केली. परंतु जाहिरात देण्याच्या अगोदर पहिला आलं की लोकेशन कुठे घ्यायचं एक्झॅक्ट. मग मी सरांच्या भेटीला आली. आमचे रोहन गोन्साल्विस सर आहेत हॉस्पिटलचे ट्रस्टी, त्यांच्याकडून सरांचा नंबर मिळवला, त्यांची भेट घेतली आणि त्यांच्याशी माझं हितोभूत झालं. आणि प्रथमतः इथे सर्व जे तुम्ही आज उपस्थित आहेत, माझे जेवढे सगळे स्टॉल लावणारे माझ्या महिला भगिनी आहेत, त्यांच्या आजच्या दिवशी खास आभार मानते की त्यांनी जेवढं मी स्टॉलचे त्यांना सांगितले त्यांनी मला सपोर्ट केला. वेलंकणी फायदा असो तोटा असो, पण आम्ही तुझ्या ट्रस्टला सपोर्ट करतो आणि तुझ्या या आजच्या कार्यक्रमाला उभे राहतो. सुरुवातीला जास्ती होती की इथे कस्टमर येतील किंवा नाही, परीक्षेचा काळ आहे, लोक गिरात म्हणजे येतील किंवा नाही, परंतु तरी पण त्यांनी मला सपोर्ट करायचा म्हणजे होकार दर्शवला. त्याबद्दल त्यांचे प्रथम मी आभार मानते. आणि लोकसेवा मंडळाचे अध्यक्ष, खजिनदार, सेक्रेटरी आहेत, त्यांनी आता जाहीर केलेलं आहे की हॉलचं मी कुठल्याही प्रकारचं भाडं ठेवणार नाही. तर सर मी तुमचे मनापासून आभार मानते की तुम्ही आजचा हॉल मला उपलब्ध करून दिला. धन्यवाद. वेलंकणी तुझ्या कार्यावर भरपूर आशीर्वाद आणि तू अशीच पुढे जा. आम्ही तुझ्या सोबत आहोत. तू आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ है. आता आपले लोकसेवा मंडळाचे खजिनदार आपल्याशी थोडंसं बोलू इच्छितात, त्यांना मी आवाहन करतो. आजच्या कार्यक्रमाच्या प्रमुख वक्त्या डॉक्टर शुभांगी पाटील,
त्यानंतर जीवन चॅरिटेबल ट्रस्टच्या वेलंकनी डिसोजा आणि त्यांच्या सहकारी. बरोबर आजचा हा अतिशय स्तुत्य असा उपक्रम आहे. ज्यावेळेला समाजामध्ये स्त्री कार्यरत असते तेव्हा तो समाज मजबूत होत असतो. आणि जर तुम्ही कधी वाचलं असेल तर ज्या ठिकाणी ग्रामपंचायती आहेत आणि त्या ठिकाणी स्त्रियांचं मंडळ आहे त्या ठिकाणी करप्शन होत नाही. पण मोस्टली संपूर्ण पुरुष वर्ग असेल तर त्या ठिकाणी करप्शनला जरा संधी असते. आपण 8/5ला जागतिक महिला दिन साजरा करतो आणि जेव्हा आम्ही वेलंकनी मॅडमचं कार्य पाहिलं, विशेषतः आदिवासी भागामध्ये ते कार्य करतात. आदिवासी भागामध्ये आज त्यांना वाली कोणी नाही, तर त्या ठिकाणी एखादी बाई बाळंत व्हायची असेल तर आपण पेपरात वाचतो की त्यांना खाटेवरून हॉस्पिटलपर्यंत आणलं जाते आणि बऱ्याच वेळा त्यामध्ये त्या मृत सुद्धा होतात. अशी परिस्थिती आपल्या देशामध्ये आहे. आपण वर्गांना खूप मारतो, आमची 4थ्या नंबरची आमची अर्थव्यवस्था आहे, पण आपलं दरडोई उत्पन्न काय याचा जर आपण विचार केला तर आपण खूप मागे आहोत इतर देशाच्या मानाने. आणि आपण परवा 8/5ला जागतिक महिला दिन साजरा करतो त्यावेळेला नक्कीच काही स्त्रिया आपल्या समोर येतात. विशेषतः मेधा पाटकर तिने आपल्या आयुष्याची होळी केली आणि ती आदिवासी भागामध्ये मध्य प्रदेश, महाराष्ट्र या भागात जाऊन तिने आदिवासी लोकांना शहाणे केलं, त्यांना शिकवलं. त्यानंतर आपण काही कर्तव्यदर्शी म्हणजे आता ती सोडा, परंतु फार 400-500 वर्षापूर्वी अहिल्याबाई होळकर सारखी एक बाई समाजात निर्माण झाली आणि तिने दाखवलं की पर्यावरण म्हणजे काय, पाण्याचा वापर कसा करायचा. जर 20 झाडं लावली तर 10 झाडं सरकारला, 10 झाडं त्या माणसाला, अशा पद्धतीने त्यावेळेला पर्यावरणाचा विचार केला होता. परंतु स्त्रियांचं जे कर्तृत्व आहे ते खूप मोठं आहे. आणि विशेषतः आपल्या वसईमध्ये बघतो आपण की आपल्या वसईमध्ये साधारण स्त्री पुरुष समानता आहे. म्हणजे एवढा अन्याय नाही. म्हणजे आपण जेव्हा खेड्यामध्ये जातो तेव्हा आपल्या लक्षात येते की स्त्रियावरती खूप अन्याय होतो, तसा आपल्यामध्ये नाही. आणि स्त्री ही कुटुंबाचं हृदय असते. एक प्रकारे ज्या घरामध्ये स्त्री जागृत आहे त्या घरातील मुलं चांगल्या प्रकारे शिकतात. आणि स्त्री जागृत नसेल, एखाद्या घरात स्त्री मरण पावली तर त्या कुटुंबाची काय दशा होते आपल्याला लक्षात येते. आता आपण वेलंकनीची खूप स्तुती ऐकली सर्वांनी, कारण ती स्तुती करणं योग्यच आहे. परंतु जेव्हा एखादी स्त्री उभी असते, आपण म्हणतो पुरुष उभा आहे ती राजामध्ये स्त्री आहे, तर स्त्री जेव्हा ऍक्टिव्ह होते ना घरातली तेव्हा तिचं पूर्ण कुटुंब ऍक्टिव्ह होतं. आणि हे डिसोजा कुटुंब हे वेलंकनीने ऍक्टिव्ह केलेलं आहे. अंतोनी आपला कार्पेंटर आहे आणि तो चांगला हाताळलेला, म्हणजे त्याने चांगलं असं तो कार्पेंटरचं काम करत आहे. वेलंकनी आपली नर्स आहे, तर तिची मोठी मुलगी रिचा ही सध्या इंटिरियर करत आहे. आणि रेचल आपली जी तुम्हाला इकडे क्रिएटिव्हिटी दिसेल उलनचं, ते संपूर्ण कुटुंब खूप क्रियाशील आहे आणि एकत्रितपणे काम करतात. म्हणून त्यांच्या एक यूट्यूब चॅनल आहे हॅपी हाऊस, आणि त्या हॅपी हाऊसवरती नेहमीच आपल्याला काही मार्गदर्शनपर व्हिडिओ दाखवत असतात किंवा एखादी माहिती सांगत असतात. काही आपल्या ज्या जुन्या आजी आजोबांनी केलेल्या रेसिपी आहेत त्या सांगत असतात. तर त्यांच्या चॅनलला तुम्ही नेहमी सबस्क्राईब करा, लाईक करा आणि इतरांना लिंक फॉरवर्ड करा. आता आपण आपला कार्यक्रम संपला याचं जाहीर करतो आणि जे स्टॉल आहेत त्यांचे गिराईक जे वाट बघत आहेत त्यांनी त्यांचे शॉपिंग करू शकतात. तुम्हाला सगळ्या तुम्हाला सर्वांना महिला दिनाच्या हार्दिक शुभेच्छा. ओके, कसं काय झालं तुमचं? व्यवस्थित. ही माझी भाची फ्रेंजिना आहे आणि तिने कॅन्डलचं तिचं स्टॉल लावलेला आहे. ती स्वतः सर्व कॅन्डल बनवते. फ्रेंड्स, आपल्या चॅनलद्वारे आपण तिचं म्हणजे ऑलमोस्ट सगळ्या स्टॉलचं प्रमोशन पण करणार आहोत. आपल्या गृहिणींना तुम्ही सपोर्ट करा. त्यांचं कार्ड आपण ह्याच्यावर टाकणार आहोत. तर तुम्हाला कधी कुठलंही फर्स्ट कम्युनियन किंवा बेबी शॉवर या कुठल्याही कार्यक्रमासाठी कॅन्डल लागले तर आपल्या फ्रेंजिनाला तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता. सो फ्रेंजिना, विश यू ऑल द बेस्ट. काय काय आहे तुझ्याकडे फ्रेंजिना? बबल कॅन्डल्स आहेत, स्मॉल पिओनी आहे, सनफ्लावर आहे, डेझी आहे, जार कॅन्डल्स आहेत, बेबी कॅन्डल्स आहेत बेबी शॉवरसाठी, दिवाळीसाठी उर्ली कॅन्डल्स आहेत. महिला दिनाच्या हार्दिक शुभेच्छा. ही पण माझी भाची प्रियंका आणि हिचं इमिटेशन ज्वेलरीचा स्टॉल आहे.
प्लस प्राइस प्रियंका तू तुझ्याकडे काय काय आहे वस्तू? प्राइस आम्ही तुला सांगू. माझी इमिटेशनची ज्वेलरी आहे, अँटी टार्निश आहे आणि वॉटरप्रूफ ज्वेलरी आहे. नेक्स्ट टाईम माझ्याकडे साडीजचं कलेक्शन आहे. सो बजेट फ्रेंडली साडीज आणि खादी साडीज तुम्ही बघू शकता. आणि प्लस टप्परवेअरचे आयटम्स आहेत, बॉटल्स टिफिन्स जे रेग्युलरली तुम्ही यूज करू शकता. हार्दिक शुभेच्छा. Okay, so hi, I'm Nasya and I am the owner and baker of Planner. I make cakes, cupcakes, cookies, tiramisus and brownies as well. तुमची मिसेस आहे, तिला माझ्याकडून महिला दिनाच्या हार्दिक शुभेच्छा. माझं नाव आनंद रॉड्रिक्स आहे. आमचं शॉपचं नाव आहे AR कुकवेअर. आमच्याकडे तुम्ही बघितलं तर हे ट्रायप्लायचे कुकर आहेत, 1.5 लिटर, 2 लिटर, 3 लिटर, 5 लिटर पण आहे. चॉपिंग बोर्ड आहे स्टीलमध्ये, छोटी साईजपासून मस्त आहे. मोठी आणि अशी आपल्या डायरेक्ट याला लावण्यासाठी पण आहे. चपाती तवा स्मॉल साईज, मोठी साईज, हँडलवाल्यामध्ये पण 3 साईज आहेत. एक कढई आहे युनिकॉममध्ये आणि सगळ्यात मोठे मोठे बिर्याणी पॉट पण आहे. हे बघा सगळं स्टीलमध्ये बिर्याणी पॉट. आणि हे तुम्हाला ट्रायप्लायची भांडी आपल्या वसईकरांसाठी खास 750 रुपीज केजीने मिळते. तुला एकच सांगा, आलं इकडे रिस्पॉन्स चांगला आहे. करीनात पण असं मिळालं, काहीच मिळालं. आम्ही त्याच्या हार्दिक शुभेच्छा तुम्हाला. थँक्यू. हँडमेडचं आहे सगळं. हे फ्रेम्स आहेत, हे ट्रायप्लायच आहे. हे टोट बॅग्स आहेत कॅनव्हसवाले, वॉशेबल आहेत. हे लॅपटॉप फोल्डर्स आहेत, त्याच्यामध्ये 2 पण आहेत. आणि हे एक आहे याच्यात दुसरे पॅटर्न पेपर फोल्डर. वारली प्रिंटिंगसाठी खासियत आहे. सगळं वारली पेंटिंग हँड पेंटेड आहे. साडीज पण आहेत, ही पण एक आहे वारलीवाली साडी अच्छा, हँड पेंटिंग. हँड पेंटेड वारली पेंटिंग. हे पण आणि त्याच्यामध्ये मॉडेल शेअर करणार आहोत. फ्रेंड्स, आपल्याला जर यांच्याशी कॉन्टॅक्ट करायचं असेल तर तुम्ही जरूर एकदम व्यवस्थित. महिला दिनाच्या हार्दिक शुभेच्छा. तुझ्याविषयी काय स्पेशल, तू काय बनवलंय जरा सांग आपल्या ऑडियन्सला. मी हा चीज केक बनवला आहे आणि तो पण होममेड चीजने बनवलेला आहे. आणि तिरामिसू जे आता लेटेस्ट आहे इथे, ते तिरामिसूचे पूर्ण ते पण होममेडच आहेत. आणि हे कप्स केक आहे, ब्राउनी आहे, हे स्ट्रॉबेरी आहे, चॉकलेट व्हरायटीमध्ये. ओके, चला आपल्या मुलीला सपोर्ट करा. आम्ही यांचा पण नंबर तुमच्याबरोबर शेअर करणार आहोत. पहिल्या दिनाच्या हार्दिक शुभेच्छा. थँक्यू. असं काय म्हणजे व्यवस्थित आहे रिस्पॉन्स? गुड रिस्पॉन्स. चांगला आहे ना. मी घरून ऑपरेट करते आणि आय डील इन टू कॅलकटा हँडवर्क बेडशीट्स, नंतर साडी पेटिकोट्स, दोहर्स, ऑल टाईप्स ऑफ साडीज, बेडशीट्स. ओके, थँक्यू सो मच. यांच्याशी तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता. तुम्हाला कुठलंही प्रकारचं मटेरियल हवं असेल तर. माझी ताई, महिला दिनाच्या हार्दिक शुभेच्छा. थँक्यू. ताईने आमच्या भुजल्या सावळाचे लाडू हे आपल्या वसईची खासियत. तर बाय, तुझं काय तू आणू शकते, काय काय स्टॉल लावले आज जरा आण. मी लुगडं विकते आणि लुगड्याची शर्ट. सध्या आपल्या वसईमध्ये खूप ट्रेडिशनल असं चालू आहे. पुराच्या पाण्यासाठी, यायनी जाण्यासाठी आपण पूर्वीच्या काही पारंपरिक वेशभूषा जी लुगड्यापासून बनवलेले शर्ट किंवा ड्रेसेस आपण वापरतो. तर आमच्या ताईचा हा छोटासा बिझनेस आहे. यस, हॅपी वुमेन्स डे. तुझा ताईला नाश्ता मिळाला. हे सगळे केक्स आम्ही होममेड आहेत आणि सगळे एगलेस आहेत. तर आम्ही कपकेक्स करतात, आम्ही चीज केक्स करतात. हे केक शॉर्ट्स आहेत नवीन असं लेयर्समध्ये. आणि आम्ही मॉकटेल्सचं पण ऑर्डर्स घेतात, म्हणजे पार्टीला, फंक्शन्सला, प्रायव्हेट पार्टीजला पण सगळं मॉकटेल्सचं पण घेतात. अँड केक्स वगैरे पण आम्ही ओकेशन वाईज घेतात, म्हणजे बर्थडेज, वेडिंग्स सगळं. ओके, ऑल द बेस्ट. येस, अनु मॅडम, दिनाच्या हार्दिक शुभेच्छा. तुम्ही आज इथे आलात, तुम्हाला ही आज
परफॉर्म करण्याची संधी मिळाली. तुम्हाला काय वाटतंय, काय सांगाल तुम्ही आपल्या महिलांना? मला अगोदर तुम्हाला थँक्यू सो मच बोलायचं आहे, कारण की तुम्ही मला ही संधी दिली आणि हा मला इथे प्लॅटफॉर्म भेटला, तुम्ही मला तुमच्या ग्रुपमध्ये ॲड केला, त्याच्याबद्दल थँक्यू सो मच. आणि मी हे नेक्स्ट करते, हे नेल्स टिकॉट करते. हे माझं हे जेल पॉलिशचं आहे, हे जेल पॉलिश, हे आपण जेल पॉलिश करू शकतो. हे मेकअप आर्टिस्टचं पण आहे माझं, कधी कोणाला करायचं असेल तर तुम्ही सांगा. फेशियल वगैरे पण करते मी. इथे आले म्हणजे आम्ही युट्यूब आहे ना तुम्ही आता आपल्या स्टॉलला व्हिजिट करा, सगळ्यांच्या गृहिणींना सपोर्ट करा. हॅपी वुमेन्स डे. आपण हिला पाहिलं का? ही आपल्याला भेटलेली कुठल्या कॉलेजला? निर्मला निकेतनला. सगळं यम्मी, चटपटा, क्रंचीज. सो तुला महिला दिनाच्या हार्दिक शुभेच्छा. तुम्हाला पण. सो तुला काय वाटतंय, काय सांगशील आपल्या ऑडियन्सला? आज वुमेन्स डेच्या निमित्ताने आम्ही स्टॉल लावलेला आहे. मला हिच्याने चार्ज दिलेला आहे. हा तुम्हाला दिसतोय चाट्स, चिप चाट. त्यामध्ये तुमच्या आवडीचे टॉपिंग्स आणि सॉसेस भरून तुम्ही एन्जॉय करू शकता. महिला दिनाच्या हार्दिक शुभेच्छा. तुम्ही आमच्या सोबत इथे एन्जॉय करताय, मला आनंद होतोय. थँक्यू. तुमचा कसला स्टॉल आहे इथे? चिकन मोमोज है, बबल टी है, मोजिटो है, मोहितो फ्लेवर, सब फ्लेवर है. ओके. आज कसं काय तुमचं इथे बिझनेस? बघा, आपल्या गृहिणी एक चांगल्या प्रकारे त्यांनी प्लॅटफॉर्म मिळवलेला आहे. खूप छान त्यांनी असा एक बिझनेस आज इथे रचलेला आहे. आत्याबाई आमच्या महिला दिनाच्या हार्दिक शुभेच्छा. थँक्यू. आम्ही त्यांनाही संधी दिलेली होती, कारण का ती खूप चांगली, माझ्या सासूसारखीच चांगली सुगरण आहे. वेगवेगळे पदार्थ ती बनवते आणि तिने फर्स्ट टाइम असा तिच्या लाईफमध्ये असा स्टॉल मांडलेला. पण लोरीना बाई व्यवस्थित झालं. कसं काय, सगळं व्यवस्थित मस्त जातं ना व्यवस्थित? तिने ना आपले ऑथेंटिक म्हणजेच पारंपरिक आपले जे पदार्थ लाईक विंदालो, सरपेतेल, पोळे, फुग्यास असे बरेचसे पदार्थ तिने जेवणाचे ठेवलेले होते. हे फुल माझ्यातर्फे तुझ्या बायकोला महिला दिनाच्या हार्दिक शुभेच्छा. थँक्यू. ओके. ह्याने आजचा आपल्या आईस्क्रीम पार्टी ठेवून आपल्या या स्टॉलला, आजच्या प्रोग्रामला भरभराट आणलेली आहे. आनंद, तुझ्या मनापासून आभारी आणि तुझ्या पुढील वाटचालीसाठी तुला हार्दिक शुभेच्छा. तेरी मम्मी है, तेरी बहन जो रहेगी उनको मेरे तरफ से महिला दिन की हार्दिक शुभकामनाएं. मैसेज देना मेरे तरफ से, उनको दे देना. और आज का तेरा क्या कहना चाहता है तू? सब महिलाओं को आज हमारा दिन सेलिब्रेट कर रहे हैं, तो तू क्या कहना चाहेगा? हैप्पी ह्यूमन डे. बाकी ह्यूमन्स जो भी कर रहे बहुत अच्छा कर रहे हैं और आपने जो फर्स्ट टाइम किया बहुत बेहतर किया. ओके. थैंक यू सो मच. आता ओपन करतो. याच्या मागचा कोणता पाहिजे तो घेऊ शकतो. पुन्हा पाहिजे तुला नुकसान. या बाई, या पाहिजे, या पाहिजे. थँक्यू. थँक्यू. सगळ्या नवऱ्यांना मुबाडा महिला दिनाच्या हार्दिक शुभेच्छा. तुम्ही आपला कालचा आणि आजचा 2 दिवसाचा हा महिला दिनाचा कार्यक्रम पाहिला असेल. आय होप की तुम्ही आमच्याबरोबर एन्जॉय केला असेल. तुम्ही पाहिलं, आपल्या महिला कुठेच कमी नाही आहे. काल तुम्ही माझ्या ताईने दिलेलं भाषण ऐकलं असेल की शून्यातनं ह्या स्त्रियांनी काही ना सपोर्ट आहे, काही ना नाही, तरी पण त्यांनी खूप चांगल्या प्रकारे इथे त्यांना एक स्टेज परफॉर्मन्स करण्याची संधी मिळालेली आहे. त्यांना एक चांगला प्लॅटफॉर्म त्यांना मिळालेला आहे. तर या सर्व महिलांना मी त्यांच्या पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देत असताना आजचा व्हिडिओ इथे संपवते.
मला आशा आहे की तुम्हाला हा व्हिडिओ आणि आमचा हा उपक्रम नक्कीच आवडला असेल. तर आमच्या व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. तुमच्या मित्र परिवारासोबत तुम्ही हा व्हिडिओ शेअर करा आणि आमचा आनंद व्यक्त करा. आजचा हा संपूर्ण व्हिडिओ तुम्ही पाहिला, आमच्याबरोबर एन्जॉय केला त्याबद्दल धन्यवाद. बाय.